कथेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की राघव, नाईस नेम, मेहंदीवाली गालात हसली आणि त्याच वेळी गार्गीच्या हातावर मेहंदी उमटू लागली. आता पुढे. हॅलो. येस सर. गार्गीने पटकन फोन रिसीव केला. गार्गी, वेअर इज द टेंडर फाईल? राघवचा आवाज आला. सर, मी सगळ्या फाईल्स समोर टेबलवर ठेवल्या आहेत. प्लीज एकदा चेक करता का? गार्गी बोलली. भेटत नाही. राघव हातातली टेंडर फाईल टेबलवर फेकत बोलला. सर, तुम्ही एकदा चेक करा. तिथंच ठेवली आहे. गार्गी परत म्हटली. आय सेड आय डोंट गेटिंग कम हिअर राईट नाव. राघव थोडं रागातच बोलला आणि इकडे गार्गी शॉक झाली. सर, मी सुट्टीवर आहे, ती घाबरत बोलली. मिस गार्गी, जर 5 दिवसाच्या सुट्टीवर जायचं होतं तर या फाईलबद्दल कोणाला तरी इन्फॉर्म करून जायला हवं होतं. एवढं पण तुला कळत नाही का? राघव रागात बोलला. हिटलर, ह्याला माहिती आहे मी कोणत्या परिस्थितीत तिथून बाहेर पडले, तरी पण रागवतो आहे. गार्गी मनातच दुःखी झाली. आर यू कमिंग? राघवचा आवाज आला. ओके सर, मी येते, गार्गी बोलली आणि फोन ठेवला. इकडे राघव गालातच हसला. त्याने एक दीर्घ श्वास सोडला. डोंट नो व्हाय बट आय वॉन्ट टू सी यू राईट नाव. गार्गी, तो मनातच गोंधळून बोलत होता. आणि इकडे गार्गीने रागातच फोन पर्समध्ये ठेवला. दीदी झाली का? गार्गीने मेहंदीवालीला विचारलं. हो झाली, आता दुसऱ्या हातावर काढते, मेहंदीवाली दीदी बोलली. नाही नको, एका हातावर बस झाली. गार्गी हात पाठीमागे घेत बोलली. जानू, काय झालं? अनुष्काने लगेच विचारलं. अगं, ऑफिसमध्ये थोडं काम आहे, मी आलेच अर्ध्या तासामध्ये. गार्गी एका हातात पर्स घेत बोलली. त्याला पण आजच बोलवायचं होतं का? खरंच सनकी आहे तुझा राघव, अनुष्का नाराज होत बोलली. जाऊन येते, गार्गी परत बोलली. हे जान, अगं मी ड्रायव्हरला सांगते, तो तुला घेऊन जाईल. तू आता ऑटोमधून नको जाऊ, मेहंदी खराब होईल, अनुष्का तिला बोलली. डोंट वरी, मी नाही खराब होऊ देणार, आलेच मी, गार्गी बोलली आणि अनुष्काचं काहीही न ऐकता तिथून पळाली. कारण आणखी थोडा वेळ तिथं थांबली तर अनुष्का नक्कीच तिला गाडीतून पाठवेल हे तिला माहीत होतं. बाहेर येऊन तिने रिक्षा पकडली आणि ऑफिस गाठलं. ऑफिसमध्ये ती लगबगीने राघवच्या केबिनकडे जात होती आणि तिच्या हातातली मेहंदी पाहून सगळे शॉकमध्ये तिला बघत होते. तिने सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि राघवच्या केबिनजवळ आली. घाईत आल्यामुळे तिचा श्वास फुलला होता, म्हणून ती बाहेरच उभी राहिली. समोर आरशातच तिचं प्रतिबिंब दिसत होतं. तिने थोडेसे विस्कटलेले केस व्यवस्थित केले. ओठांचा लिप बाम पण निघून गेला होता. तिने खांद्यावर अडकवलेल्या पर्समधून कसाबसा लिप बाम काढला आणि ओठांवर लावू लागली. तो लालसर स्ट्रॉबेरी लिप बाम लावल्यानंतर तिने दोन्ही ओठ एकमेकांवर घासले आणि पुन्हा माशासारखा त्यांचा चंबू केला. इकडे ते सगळे बघणारा राघव गालातच हसत होता. तो पहिल्यांदा ऑफिसमध्ये कोणीतरी असं केल्यावर त्याला राग आला नव्हता. नाहीतर अगोदर जे कोणी आरशात येऊन मेकअप करायचं त्यांची रवानगी कायम खालच्या पोस्टवर केली जायची. पण आज मात्र त्याला राग आलेला नव्हता. त्याला ती खूप जास्त क्यूट वाटत होती आणि तिच्या लालसर ओठांचा चंबू तर त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकून गेला. स्वराव्यतिरिक्त आणखी कोणालाच हे माहिती नव्हतं की ती काच बाहेरून आरसा तर आतून पारदर्शक आहे. कोणाला त्याच्या केबिनमध्ये जास्त यायची परमिशन नव्हती, त्यामुळे असेल. पण गार्गीच्या पण ही गोष्ट अजून तरी लक्षात आली नव्हती. मे आय कम इन सर? गार्गीने विचारलं. कम इन, त्याने फाईलमध्ये डोकं घातलं आणि उत्तर दिलं. ती आतमध्ये आली आणि लगेच तिने एका हाताने फाईल चाळायला स्टार्ट केलं. मधूनच तिने एक कटाक्ष राघवकडे टाकला तर तिला तो गालात हसत असल्यासारखं वाटलं. वेडा झाला काय? ऑफिसच्या फाईलमध्ये बघून कोणी गालात हसतं? नक्कीच फाईलचा आडून काहीतरी वेगळं बघत असणार. गार्गी, पटकन फाईल शोधून काढ. तिने आता फाईल बघण्याचा वेग वाढवला.
राघवने पुन्हा एकदा तिरक्या नजरेने तिच्याकडे कटाक्ष टाकला. तर तिने एक हात बाजूला केला होता आणि त्यावर मेहंदी होती. ती भराभर एक एक फाईल बघत होती आणि बाजूला ठेवत होती. "सर, मी फाईल इथेच ठेवली होती." गार्गी सगळ्या फाईल बघितल्यानंतर टेन्शनमध्ये बोलली. राघवने हातातली फाईल खाली ठेवली आणि तिच्याकडे पाहिलं. "मग कुठे गेली?" त्याने शांतपणे विचारलं. "सर, आय डोंट नो, पण मला आठवतं, काल मी इथंच ठेवून गेले होते. प्रॉमिस सर." गार्गी केविलवाणे तोंड करत बोलली. "मग इकडे तिकडे शोध. कदाचित माझ्या ड्रॉवरमध्ये असेल. सर्च इट." तो बोलला. ती लगेच त्याच्या साईडला उभी राहिली आणि त्याच्या ड्रॉवर ओपन करून त्यात शोधू लागली. राघव तिची धडपड पाहून गालातच हसत होता. थोडं खाली वाकल्यामुळे तिच्या केसांची लट डोळ्यांवर येत होती, जी ती मान हलवून दूर करण्याचा प्रयत्न करत होती. कारण एका हातावर मेहंदी होती तर दुसऱ्या हाताने ती फाईल शोधत होती. राघवला थोडं वाईट वाटलं. ती त्याच्यापासून 2 पावलांवर उभी होती. तो उठला आणि तिच्या एकदम समोर येऊन उभा राहिला. तसं चमकून तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याने त्याचा एक हात वर केला तिच्या चेहऱ्याच्या दिशेने. तसं ती दचकून एक पाऊल मागे गेली. ती गोंधळून त्याच्याकडे बघत होती आणि त्याने त्याचा हात आणखी पुढे केला आणि तिच्या गालावर त्याच्या थंड बोटांचा स्पर्श झाला. ती पूर्ण ब्लँक झाली. डोळे विस्फारून त्याला पाहू लागली. त्याने मात्र त्याचं बोट हळूवार तिच्या गालावरून कानामागे फिरवत ती लट कानामागे सरकवली आणि तिच्या सर्वांगातून 440 व्होल्टचा करंट पास झाला. ती स्तब्ध होऊन त्यालाच बघत होती. पोटात तिला काहीतरी होत होतं. कोणीतरी उड्या मारत असल्यासारखं. कदाचित या ड्रॉवरमध्ये असेल, चेक इट. त्याच्या आवाजाने ती भानावर आली. तो आता पुन्हा त्याच्या चेअरवर जाऊन बसला होता. तिने ओशाळून मान खाली घातली. इलेक्ट्रिसिटी पॉवर. किती वेळा सांगितलं असं जवळ येत जाऊ नको. काहीतरी होतं तरी पण येतो. आणि मग मी पण वेंधळ्यासारखं त्यालाच बघत बसते. शी, काय विचार करत असेल तो. मनात विचार करून झाला असेल तर आता चेक कर. तो पुन्हा एकदा त्याचा आवाज आला. आणि मग ती गडबडून त्याच्याजवळ ड्रॉवरकडे जायला निघाली, पण पुढच्याच पावलाला तिचा पाय त्याच्या चेअरच्या पायात अडकला आणि ती डायरेक्ट त्याच्या मांडीवर आपटली. तिने डोळे मिटून त्याचा कोट करकचून पकडला, कारण तिला खाली पडायची भीती वाटत होती. आणि नकळत त्याने पण तिला कमरेतून पकडून मिठीत घेतलं. गार्गीला जसं त्याचा स्पर्श जाणवला तसं ती शहारून गेली. पण आपण सेफ आहोत हे माहिती पडल्यावर तिने डोळे उघडून पाहिले तर त्याचा चेहरा एकदम जवळ दिसत होता. ती त्याच्या मांडीवर त्याच्या मिठीत होती आणि तो तिच्याकडे बघत होता, अगदी डोळ्यात डोळे घालून. तिच्या अंगावरचे सगळे केस ताठ झाले होते. तिने लगेच अंग चोरून घेतलं. त्याच्या गरम स्पर्शाने तिला पोटात बटरफ्लाय उडत असल्यासारखं वाटू लागलं. तिने लाजून नजर खाली केली आणि तेव्हाच तिचं लक्ष त्याच्या कोटवर गेलं. तिने मेहंदीच्या हाताने त्याचा कोट पकडला होता. त्यामुळे आता त्याचा कोट मेहंदीने भरला होता. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर लगेच भीती दाटून आली. त्याला पण काहीतरी वेगळं जाणवलं. त्याने ती बघते तिथं पाहिलं तर त्याच्या कोटवर मेहंदी होती. ती बघून मात्र त्याच्या चेहऱ्यावर राग दिसून आला. "आय एम सॉरी," गार्गी बोलली. "गेट अप," तो रागात बोलला. ती लगेच त्याच्या मांडीवरून उठली आणि बाजूला झाली. तिने तिचा हात पाहिला. अर्धी मेहंदी निघाली होती. तिला वाईट वाटलं, पण आता हा हिटलर काय करतोय याची भीती तिला जास्त वाटत होती. "तुला व्यवस्थित चालता येत नाही का?" राघव टिश्यू पेपरने कोटवरची मेहंदी पुसत बोलला. "सॉरी सर, रिअली सॉरी." ती तोंड बारीक करून बोलली. "इट्स ओके. तुला आता पुन्हा मेहंदी काढावी लागेल." राघवने तिच्या हातावरची मेहंदीकडे बघत विचारलं. आणि गार्गी शॉक झाली. तिला वाटलं होतं त्याचा कोट खराब झाला तर आता तो त्याच्याबद्दल काहीतरी बोलेल, तिला ओरडेल. पण तो तर
तिला मेहंदी पुन्हा काढावी लागेल का विचारत होता. हा चमत्कार कसा झाला? की द राघव मराठे आज काहीतरी जादूची कांडी खाऊन आलाय. गार्गी अजूनही विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती. गार्गी, त्याने आता थोडं मोठ्याने हाक मारली. तेव्हा कुठे ती भानावर आली. येस सर, तिने गडबडून उत्तर दिलं. तुला मेहंदी पुन्हा काढावी लागेल का? राघवने टिश्यू पेपर डस्टबिनमध्ये टाकत विचारलं. माहीत नाही, मी धुते. कदाचित हीच रंगेल, ती गोंधळून बोलली. ओके, वॉशरूम तिथं आहे. तो त्याच्या पर्सनल वॉशरूमकडे इशारा करत बोलला. अन हा गार्गीसाठी दुसरा धक्का होता. तिने एकदा त्याच्याकडे डोळे फाडून पाहिलं आणि मग वॉशरूमकडे पळाली. ती जाताच राघवने त्याच्या ड्रॉवरमधून फाईल काढली आणि टेबलवर गठ्ठ्यामध्ये ठेवून दिली. मग गालातच हसला आणि तिची वाट बघू लागला. इकडे गार्गीने हात स्वच्छ धुतले. शी बाबा, आता ही रंगेल का? अनुष्का पण ओरडणार बहुतेक मेहंदी धुतली म्हणून. रंगणार रंगणार तर नाहीच बहुधा. तसेही मेहंदी रंगायला माझ्यावर प्रेम करणारं कोणीतरी हवं, ती खिन्नपणे स्वतःलाच बोलली. गालात हसत मेहंदीकडे बघत होती आणि ती मेहंदी बघता बघता अचानक तिचे डोळे विस्फारले. तोंडातून आवाज पण बाहेर पडणार होता, पण तिने लगेच तोंडावर हात ठेवला. OMG, हे काय झालं? हे कसं झालं? ती हात झाडत वॉशरूममध्ये इकडून तिकडे पळू लागली. कारण तिच्या हातावर तिला एकदम हलक्या लालसर कलरमध्ये काही अक्षरं दिसत होती. राघव नावाची. तिच्या तोंडचं पाणी पळालं होतं. तिने पुन्हा पुन्हा ते वाचलं. त्याचं नाव होतं. तिला आता सुचत नव्हतं काय करावं, म्हणून ती इकडून तिकडं उड्या मारत होती. राघवचं नाव, तेही माझ्या हातावर, कसं शक्य आहे? जर या खडूस हिटलरला कळालं तर मला फाशीवरच चढवेल. बरं झालं मेहंदी धुतली. आता रंगणार नाही. तसंही हा माझ्यावर फक्त डूक धरून असतो. त्याचं नाव माझ्या हातावर रात्रीपर्यंत गायब होऊन जाईल. गार्गीने उलट्या हाताने कपाळावरचा घाम पुसला आणि एक दीर्घ श्वास घेऊन बाहेर आली. तर राघव कामामध्ये बिझी होता. ती गेली आणि त्याच्या जवळच्या ड्रॉवरमध्ये फाईल शोधू लागली. आय गॉट इट. तो समोरच्या फाईलकडे इशारा करत बोलला आणि ती फाईल बघून तिच्या जीवात जीव आला. ओके सर, मग मी जाते. जाताना स्वरा मॅडमला फाईलबद्दल सांगते. गार्गी म्हटली. तुझी मेहंदी गेली का? राघवने विचारलं. हा, म्हणजे ठीक आहे, ती गोंधळून बोलली. लेट मी सी, तो बोलला आणि तिने लगेच हात पाठीमागे लपवला. शिट, याने जर माझ्या हातावर याचं नाव वाचलं तर रागात हा मला मारूनच टाकेन. नाही, नको, मी जाते, ती गडबडून बोलली. राघव थोडा चकित झाला. फक्त मेहंदी दाखव बोलतोय, तर यात एवढं गोंधळून जायचं काय गरज आहे? तिच्या हाताला काही झालं तर नाही ना? राघवला थोडी काळजी वाटली. सो उठला आणि तिच्या जवळ आला. गार्गी जास्तच बावरून गेली. शो मी, तो म्हटला. सर, माझी मेहंदी बघण्यात तुम्हाला काय इंटरेस्ट आहे? गार्गी घाबरून बोलली. तिने पाठीमागच्या हाताची घट्ट मूठ पकडली होती. तुला मेहंदी दाखवण्यात काय प्रॉब्लेम आहे? राघवने पण रागात तिला उलट विचारलं आणि त्याचवेळी त्याने तिच्या पाठीमागच्या हाताला पकडले आणि हात पुढे खेचण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याला इतका जवळ पाहून पुन्हा एकदा ती ब्लँक झाली. पण त्याचवेळी ती थोडी सावध होती. तिने घाबरून त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली आणि राघव मात्र तिचा हात समोर ओढू लागला. गार्गी आता जाम रागवली. सर, तुम्हाला कळतं की नाही? इट्स माय पर्सनल. मला नाही दाखवायची मेहंदी. आणि असं मला ऑकवर्ड नका करत जाऊ. नका इतक्या जवळ येत जाऊ.
गार्गी ओरडून बोलली. तसं राघवने तिचा हात सोडला आणि आता तो तिला रागात बघू लागला. तू माझ्यावर ओरडत आहेस? त्याने विचारलं. आणि गार्गीला तिची चूक लक्षात आली. नकळत तिचा आवाज चढला होता. नो नो सर, मी तुम्हाला कसं रागवणार? मी शांतपणे सांगत होते. प्लीज, ती अडखळत बोलली. मनात मात्र जबरदस्त घाबरली होती. ओके, फाईन, जा तू. तो बोलला तशी तिने लगेच तिथून धूम ठोकली. हुश, सुटले बाबा. नशीब याच्या लक्षात आलं नाही की मी रागवून बोलले ते. नाहीतर दुसरा जॉब शोधत फिरावं लागलं असतं. गार्गीने कपाळावरचा घाम पुसला आणि कंपनीतून बाहेर पडली. इकडे राघव मात्र विचारात हरवला होता. व्हाय आय एम सो मच इंटरेस्टेड इन हर. डू आय लाईक हर? विचारानेच तो चमकला. पण तिचं स्टेटस, माझं स्टेटस, हो नो, ती माझ्या टाईपची बिलकुल नाही. पण मग ही जी फिलिंग आहे तिच्यासाठी, ती काय आहे? सारखी ती समोर हवीहवीशी वाटते. सकाळीच भेटलो होतो तरी पण आता तिला पाहायची ओढ लागली होती. शिट, व्हॉट शूड आय डू नाव? तो कपाळावर अंगठा घासत विचार करत बसला. गार्गी, अगं दाखव ना मेहंदी, अनुष्का म्हटली. तुला माझी मेहंदी बघून काय करायचं आहे? तुझी आवडली ना मंदारला? गार्गीने जाणीवपूर्वक हात लपवत बोलली. अगं पण मला तुझी पण बघायची होती. माझे जिजू तुझ्यावर प्रेम करतात की नाही ते बघायचं होतं. अनुष्का मिश्किलपणे बोलली. ते तुला कसं कळणार? गार्गी बोलली. कसं म्हणजे? अगं, मेहंदीला रंग चढला की लगेच कळतं किती प्रेम आहे ते. अनुष्का हसत बोलली. म्हणजे तुझा हात उद्या एकदम लाल भडक होणार. म्हणजे तुझा हात उद्या एकदम लाल भडक होणार तर. गार्गी अनुष्काला चिडवत बोलली. तसं अनुष्का लाजली. जाऊ दे, उद्या कळेल कोणाची मेहंदी किती रंगते ते. अनुष्का म्हटली. माझी तर काहीच रंगणार नाही, कारण माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही. आणि त्यात एवढ्या लवकर मेहंदी पुसली पण गेली. त्या हिटलरमुळे धड हातांवर रंग चढलेला पाहणे पण नशिबात नाही. गार्गीने मनातच विचार करत एक सुस्कारा सोडला. आणि त्याच वेळी तिला काहीतरी आठवलं. अनु, त्या हॉटेलमध्ये विष दिलं गेलं होतं, त्या पार्टीमध्ये त्याबद्दल काही कळालं का? गार्गीने सहज विचारावं तसं विचारलं. अगं हो, तो माणूस आता चांगला आहे, पण बिचाऱ्याचा जीव जाता जाता वाचला. पोलिसांनी खूप शोधलं पण काही सापडलं नाही. पण अनुष्का मध्येच बोलायचं थांबली. गार्गीचं हृदय जास्त धडधडू लागलं. पण काय? गार्गीने लगेच आतुरतेने विचारलं. अगं मंदार सांगत होता की राघवच्या डॅडीला शंका आहे की कदाचित ते विष राघवसाठी होतं. अनुष्का म्हटली. आणि गार्गीला धडकी भरली. पोलिसांना काही सापडलं का? तिने लगेच विचारलं. नाही ना, पोलिसांना काहीच सापडलं नाही. पण तुला आठवतं, तू खाताना तुझ्याकडून त्याच्या ताटात काहीतरी उडून पडलं आणि मग तू त्याच्यासाठी दुसरं ताट घेऊन आलीस. अनुष्का तिला बोलली होती. हो हो, आठवतं. अनुष्का तिला बोलत होती. हो हो, आठवतं, गार्गी म्हटली. तेच मंदारने त्याच्या डॅडीला सांगितलं आणि म्हणूनच त्यांना शंका वाटते. कारण त्या बिझनेसमॅनची कोणासोबत काहीच दुश्मनी नाही. या उलट राघवचे बऱ्याच लोकांसोबत संबंध चांगले नाहीत. अनुष्का बोलली आणि गार्गीला जास्तच काळजी वाटू लागली. क्षणभर कविताबद्दल अनुष्काला सांगावं का असं तिला वाटलं. पण पुन्हा जर खरंच तिचा यात काहीच दोष नसेल तर उगाच हे मोठी लोक तिला नाहक जेलमध्ये टाकतील असं पण वाटलं. मग आता काय करणार आहेत? राघव सरांना काळजी घ्यायला हवी. गार्गी काळजीने बोलली. हो गं, आता राघवच्या मागे चार चार बॉडीगार्ड ठेवलेत त्याच्या डॅडीने. राघव सर त्यांना जवळ पण उभा करून देत नाहीत.
पण डॅडींनी सक्त ताकीद दिली आहे त्याला एकटे सोडायचे नाही म्हणून, अनुष्का बोलली आणि गार्गीचा जीव भांड्यात पडला. अगं पण असं विष वगैरे देतात, तिथं हे बॉडीगार्ड काय करणार? गार्गीने शंका बोलून दाखवली. अगं ते लोक अगं ते लोक शोधणार. आता राघव कुठे जाणार आहे? मग तो जायच्या अगोदरच तिथली सगळी व्यवस्था चेक करणार. म्हणजे त्यांचं संघटन असतं. ते लोक पूर्ण काळजी घेतात, अनुष्का बोलली. थँक गॉड. मी एक फोन करून येते. थांब, गार्गी बोलली आणि गॅलरीमध्ये गेली. तिने लगेच रेश्मा, म्हणजे तिची रूममेट, चा नंबर डायल केला. हॅलो रेश्मा, गार्गी म्हटली. काय ग, इतक्या रात्री का फोन केला? रेश्माचा आळसवाना आवाज आला. ऐक ना, तू त्या कविताला फॉलो करत होती ना, तिला आता फॉलो करू नको, गार्गी हळू आवाजात बोलली. ए बाई, तुझं काय चाललं आहे? एकतर पहिलं फोन करून सांगते की या मुलीला फॉलो कर, आणि आता बोलते आता नको करू. मला खरं खरं सांग, कोण आहे ती मुलगी? रेश्माने वैतागून विचारलं. अगं माझी मैत्रीणच आहे. थोडं टेन्शनमध्ये होती म्हणून बोलले होते की तू बघ ती कुठे कुठे जाते. पण आता ती ठीक आहे. तू आता नको तिच्या मागे जाऊ, गार्गी बोलली. बरे झाले. एवढा वेळ पण नाही मला. मागचे 2-3 दिवस तिच्या मागे फिरून असं वाटतं की मी फक्त हॉस्पिटलच्या वाऱ्या केल्या आहेत, रेश्मा बोलली. मला त्या हॉस्पिटलचा ॲड्रेस पाठव. आणखी कुठं नाही ना गेली ती? गार्गी म्हटली. नाही ग बाई, तिची रूम आणि हॉस्पिटल एवढंच. बाकी आजकाल मला असं वाटू लागलं आहे की आपण दोघी डिटेक्टिव्ह आहोत, रेश्मा हसत बोलली. व्हेरी फनी. मी फक्त माझ्या फ्रेंडला मदत करते बस, गार्गी बोलली आणि त्याचवेळी तिने फिंगर क्रॉस केलं खोटं बोलली म्हणून. आता झोप. गुड नाईट, गार्गी म्हटली. ए तू कधी येतेस? मिस यू, रेश्मा बोलली. अगं लग्न तरी होऊ दे, झोप, गार्गी बोलली आणि फोन ठेवून दिला. हुश, थँक गॉड, सगळं सॉर्ट आऊट झालं. आता राघव सरांची हुश, थँक गॉड, सगळं सॉर्ट आऊट झालं. आता राघव सरांची काळजी करायची गरज नाही. ते बॉडीगार्ड घेतील काळजी. गार्गीने सुटकेचा निश्वास सोडला आणि बेडवर जाऊन अनुष्काच्या शेजारी झोपली. सध्या ती मंदारसोबत बोलण्यात बिझी होती. तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल होती. माझ्या बाबूने खाऊ खाल्ला? अनुष्का लाजून बोलत होती. समोर काहीतरी बोलणं झालं. दोघांचं संभाषण ऐकून जबरदस्त गंमत वाटत होती. काश आपलं पण कोणीतरी असं असतं, काळजी घेणारं, फोनवर बोलणारं, आपला रुसवा काढणारं, आपल्यावर प्रेम करणारा. पण असं कोणीच नाही आपल्या लाईफमध्ये, आणि कदाचित कोणी येणार पण नाही. जानू, तुझ्यासाठी फक्त तूच काफी आहेस, गार्गी स्वतःलाच बोलली आणि डोळे झाकून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. दुसऱ्या दिवशी संगीत होतं. मंदारने मोठ्या हॉलमध्ये संगीत ठेवलं होतं. राघव सोडून सगळे आलेले. संगीत छान पार पडलं. अनुष्का आणि मंदारने कपल डान्स केला आणि बाकी सगळ्यांनी तो खूप एन्जॉय केला. त्या रात्री गार्गी अनुष्काची बॅग भरत होती, कारण उद्या लग्न होतं. तिला लागणारं सगळं साहित्य ती काळजीपूर्वक बॅगमध्ये भरत होती. अनुष्का थोडी अपसेट वाटत होती. बेडवर बसून उगाच खिडकीतून बाहेर बघत होती. अनुष्का, हे बघ साड्या, नाईट ड्रेस, तुझा टूथब्रश, चपला, मेकअप किट, आणखी काही हवं आहे का? लवकर सांग, गार्गीने बॅगची चेन लावत विचारलं. अनुष्काने मात्र काहीच रिप्लाय दिला नाही. अनुष्का, अगं काय झालंय? किती वेळा विचारते आणखी काही हवं आहे का म्हणून. काहीच आन्सर करत नाही. गार्गी वैतागून तिच्यासमोर येऊन बसली. अनुष्का अजूनही खिडकीतून बाहेर बघत होती. अनुष्का, गार्गीने तिच्या हाताला पकडलं. जानू, कसं ना? म्हणजे आपल्या मुलींचं आयुष्य. आईवडिलांनी आपल्याला ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी प्रेम दिलं, त्यांना एक दिवस असं सोडून जायचं
दुसऱ्याच्या घरी आणि तिथल्या माणसांसोबत जुळवून घ्यायचं. का आहे असं? मला इथंच राहायचं आहे. माझ्या डॅडीसोबत, तुझ्यासोबत. अनुष्का डोळ्यात पाणी आणत बोलली. आणि तिला तसं पाहून गार्गी पण दुःखी झाली. अगं सगळीकडे हेच होत असतं. आणि आईवडील आयुष्यभर आपली काळजी घेऊ शकत नाही. म्हणून तर आपल्यासाठी पार्टनर निवडून देतात. आपली काळजी घेण्यासाठी, आपल्यावर प्रेम करण्यासाठी. गार्गी अनुष्काच्या डोळ्यातले अश्रू पुसत बोलली. जानू तू तर केव्हापासून एकटीच स्वतःची काळजी घेत आहेस. तू पण मग पार्टनर शोध ना, जो तुझ्यावर प्रेम करेल, तुझी काळजी करेल. अनुष्का गार्गीच्या डोळ्यात डोळे घालून बोलली आणि गार्गीचे डोळे भरून आले. अनुष्का सोड ना, गार्गी म्हटली. जानू खूप काळजी वाटते ग तुझी. मी दिल्लीला गेल्यावर तू एकटी तर पडणार नाही ना. अगं इथं असताना सुद्धा तू किती प्रॉब्लेम माझ्यापासून लपवतेस. मग मी जर तुझ्यापासून दूर गेले तर तू मला काही सांगणारच नाहीस. कसं होईल तुझं? अनुष्काने रडत रडत विचारलं. आणि गार्गीला गलबलून आलं. तिने लगेच अनुष्काला मिठी मारली. अनुष्का खूप काळजी करतेस माझी. मी लहान नाही. माझी मी काळजी घेऊ शकते गं. आणि कोण बोललं की तू गेल्यावर मी तुला काही सांगणार नाही. फोनवरून सगळे डिटेल्स देत जाईल. गार्गी रडत रडत बोलली. जान मी गेल्यावर डॅडी पण एकटेच पडतील. दादा वहिनी तर लग्नानंतर लगेच निघून जाणार आहेत. तू डॅडीला भेटायला आधीमधी येशील ना गं? अनुष्काने डोळे पुसत विचारलं. तिला हुंदका आवरता येत नव्हता. हो मी भेटेन त्यांना. तू नको काळजी करू. गार्गी पण आता जास्तच गार्गीला पण आता जास्तच रडू येत होतं. जानू मॉम नंतर त्यांना मीच होते. आता तर ते खूप एकटे पडतील ना. अनुष्का हुंदका देत बोलत होती. बस झालं. उद्या लग्न आहे. जास्त रडली तर डोळ्याखाली डार्क सर्कल येतील. झोप पटकन. गार्गी हसत बोलली. आज कुठल्या मुलीला झोप लागत असेल? अनुष्काने विचारलं. दुसऱ्या कोणाची माहीत नाही. पण तुला झोपावंच लागेल. नाहीतर मंदारला इथे बोलवेन. स्पेशल अंगाई गाण्यासाठी. गार्गी तिच्या गालावर चापट मारत बोलली. जानू मांडी घाल ना. आज तुझ्या मांडीवर झोपणार. अनुष्का बोलली. गार्गीने मांडी घातली आणि अनुष्काने डोकं तिच्या मांडीवर ठेवलं. जानू खूप अस्वस्थ वाटते. लग्नाच्या अगोदरच्या रात्री सगळ्यांना असंच वाटत असेल का गं? अनुष्काने डोळे झाकून विचारलं. माहीत नाही. माझे कुठं लग्न झालं आहे? गार्गी तिच्या कपाळावरून हात फिरवत बोलली. या मंदारला माझ्या घरी यायला काय होतंय? मी का जाऊ त्याच्या घरी? अनुष्का नाराज होऊन बोलली तसं गार्गीला हसू आलं. हसू नको. खरंच असं व्हायला हवं होतं. मुलांनी मुलींच्या घरी यायला हवं होतं. अनुष्का डोळे उघडून बोलली. बरं आपण तुझ्यासाठी सगळे बदलू. स्वप्नात. आता गुपचूप झोप. मला पण झोपायचं आहे. लग्नात चांगलं दिसायचं आहे. गार्गी हसत बोलली. हो हो. मंदारचे खूप मित्र येणार आहेत पार्टीला. बघू तुला कोणी पसंत पडतं का? आपण तुझं पण लवकरच ओळखून घेऊ. अनुष्का हसत बोलली. पण तिचं ऐकून गार्गी मात्र थोडं नाराज झाली. झोप पटकन, नाहीतर आता मी मारेन तुला. गार्गी खोटं खोटं रागवत बोलली तसं अनुष्काने पुन्हा डोळे मिटले. गार्गी अनुष्का सगळं घेतलं का गं? वहिनी लगबगीने बाहेर येत विचारत होत्या. गार्गीने हातातली बॅग गाडीमध्ये ठेवली आणि होकाराची मान हलवली. आज लग्न होतं आणि सगळे हॉलकडे चालले होते. अनुष्काने एकदा मागे वळून घराकडे पाहिलं. तिचं हृदय भरून आलं. याच घरात आपण लहानाचे मोठे झालो. इथंच सगळं आयुष्य गेलं. आता हे सगळं स्वर्ग होणार होतं. तिचे डोळे किंचित ओले झाले. अनुष्का चल. गार्गीच्या आवाजाने ती भानावर आली. ती मग भरलेल्या डोळ्यांनी गाडीमध्ये बसली. दादा वहिनी डॅडी दुसऱ्या गाडीत जाऊन बसले. थोड्याच वेळात त्यांची गाडी राघवच्या घराच्या गेटसमोर येऊन थांबली. त्यांचं स्वागत करण्यासाठी पूर्ण बँड पथक बोलवल्यासारखं वाटलं. अनुष्का आणि गार्गी खाली उतरल्या. अनुष्काने सुती साडी घातली होती.
गार्गीने लगेच तिला पदर घ्यायला मदत केली, कारण मंदारची आई आणि बाकी 1-2 बायका तिला ओवाळायला आलेल्या. त्यांनी तिला ओवाळलं, पायावर पाणी घातलं आणि मग वाजत-गाजत तिला आतमध्ये आणलं. हे सगळं गार्गी पहिल्यांदाच बघत होती. त्यामुळे तिला ते सगळं खूप छान वाटत होतं. लग्नाचा मंडप अंगणातच घातला होता. चोहोबाजूंनी झाडांनी वेढलेला होता आणि तिथं डेकोरेशन तर डोळ्यांचे पारणे फेडत होते. ठिकठिकाणी गोलाकार टेबल, त्यावर सफेद चादर अन् फुलांचा गुच्छ ठेवला होता. मंडप पण फुलांनी सुशोभित केला होता. तुम्ही बंगल्यात रूममध्ये जा. मंदारच्या आईने गार्गी आणि अनुष्काला आतमध्ये जाण्यास सांगितले. त्यांच्यासोबत एक मेकअप आर्टिस्ट पण होती. तिघी पण आतमध्ये गेल्या. गार्गी राहून राहून इकडे तिकडे बघत होती. राघवची रूम वरती होती. कदाचित आज तो इथंच असेल असं तिला वाटून गेलं. कथेचा आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूया कथेच्या उद्याच्या भागात. धन्यवाद.